शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजार आवार विंचूर तसेच हैदराबाद बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 11 फेब्रुवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात लासलगाव येथे 1066 वाहनांमधून कांद्याची आवक पहिल्या सत्रामध्ये आली होती. 600 रुपयापासून 1455 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदे विकले. तर सरासरी कांदा 1225 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर विंचूर येथे पहिल्या सत्रामध्ये 678 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 500 रुपयापासून 1392 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1180 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज विकलेले आहेत. पिंपळगाव बसवंत येथे 702 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 900 रुपयापासून 1554 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 1150 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर हैदराबाद येथे 95 कांदा गाड्यांची आवक झाली होती. गरवा फुल बिग साईज कांद्याचे 1-2 लॉट 2000 रुपयापासून 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. एक्स्ट्रा फुल बिग रेड कांदे 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. डबल पत्ती मुक्कल साईज कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम सुपर कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर बेंगलोर येथे आज 58,746 गोण्यांची आवक आली होती. निप्पाणी येथील माल 1-2 लॉट 1200 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत निप्पाणी येथील माल विकला. नगर एरियातला माल 1300 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सोलापूरचा माल 1200 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लोकल दुसरी क्रॉप 500 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. ॲव्हरेज क्वालिटी कांदे बिग साईजमध्ये 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्कल साईज कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.